नमस्कार. आज आपल्याकडे ॲक्वाटिनमध्ये ऑलरेडी आतमध्ये PPF सिरामिक कोटिंगचं काम चालूच आहे. आता तुम्हाला गाड्या इथं दिसतंय सांगतो मी, पण ॲक्च्युली आता काय प्रकारचं प्रेशर आहे हे हँडल कसं करायचं आहे तुम्हाला आता मला सांगायचं आहे. ॲक्च्युली आता गाड्या आपण ज्या डिलिव्हरी करतो दिवसाला आपला 18 ते 20 गाड्या, त्यातल्या 4 गाड्या PPF, 5-6 गाड्या सिरामिक कोटिंग डिलिव्हरी करायच्याच आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त संध्याकाळचे 6 वाजलेत आणि या लाईनअपमध्ये गाड्या परत येऊन उभ्या आहेत. सो मी वन बाय वन तुम्हाला सांगतो. आता ही गाडी 1 वर्षापूर्वी आपण सिरामिक कोटिंग केली होती. याचा आता सिरामिक वॉश जे मेंटेनन्स वॉश करतो ते प्लस एक्सप्रेस इंटर मी करणार आहे. ही किया सोनेट आपण बुधवारी इव्हिनिंगला, कस्टमर हे 1 हफ्ता बाहेर जाणार आहे त्यामुळे बुधवारी इव्हिनिंगला गाडी ड्रॉप केली. यांचं प्रॉपर ग्राफाईन कॉम्प्रेहेन्सिव्ह कोटिंग करायचं आहे ज्याला आपल्याला 2 दिवस लागतात आणि काही सँडिंगचं वर्क आहे. सो ही गाडी आपला स्टॉपला आहे. सेकंड जर बघितलं ऑक्टाविया, कस्टमर सांगितलं की आज आपल्याला गाडीचं काम करता येणार नाही आहे, तुम्ही कम्फर्टेबली मला मंडेला गाडी द्या, मी तुम्हाला ट्यूजडेला देतो. पण कस्टमरचं म्हणणं की गाडी तुमच्याकडे राहू द्या, सेफ राहील, मी असंही बाहेर जाणार आहे तर गाडी करून घेतो आणि तुम्ही झाल्यानंतर मला फोन करा, वाटलं तर माझा ड्रायव्हर येऊन पिकअप करून जाईल जर लवकर झाली तर. सो ही टिगवॉन गाडी तुम्हाला दिसते, ही गाडीचं पण सेम किस आहे. याच्यात पण आपल्याला PPF केलं होतं आपण साधारणतः 3 ते 4 महिन्यापूर्वी. ड्रायव्हरकडून थोडीशी मिस्टेक झाली आणि कॉर्नरला थोडं घासलेलं आहे. आता याचं आपल्याला सिरामिक वॉश जे मेंटेनन्स वॉश ते करायचंच आहे, प्लस आपल्याला जो साईडचा पार्ट्स आहे तो आपला PPF पण त्यामध्ये करायचा आहे. तर त्या केसमध्ये गाडी आलेली आहे. हे कस्टमरांची 2 गाड्या आहेत. एक BMW 2 सिरीज जी आपण बुधवारी PPF आपण डिलिव्हरी केली, सेम त्यांना ती गाडी आवडल्यामुळे त्यांनी त्याच वेळेस ती गाडी घेऊन ही गाडी ड्रॉप केलेली आहे. आता याचं पण काम करायचं, पण त्यांना सांगितलं सर मी हिला वेळ घेणार आहे कारण की तेवढा माझ्याकडे आता स्लॉट अवेलेबल नाही आहे. सो ही गाडी आपल्याकडे उभी आहे. आता याचं पण सेम PPFच करायचं होतं, पण काल म्हटले नाही, BMWला जे आपण केलं ते सर्व या गाडीला करा. त्यामुळे आपण इथं सनफ्लिम पण, सनरूफ आणि PPF आणि इंटेरियर प्रीकटचं PPF हे सगळं करणार आहेत. ही फॉर्च्युनर गाडी आपले फार जुने कस्टमर आहेत ज्यांच्या जवळपास 6 ते 7 फॉर्च्युनर आपण PPF केलेले आहेत त्यांच्या सर्व मित्रांच्या. त्यांची गाडी आता इयरली आपला बूस्टर विजिट जे आपण 3 सिरामिक वॉश करतो आणि 4थी विजिट बूस्टर विजिट फ्री ठेवतो ते सिरामिक वॉशसाठी आलं आहे. ॲडिशनली इंटेरियर डीप क्लिनिंग पूर्ण करायचं आहे. कस्टमरचं म्हणणे सर तुम्ही टाईम घ्या, वेळ घ्या, पण गाडी आपल्याला जशी तुम्ही दरवर्षी करून देतात, जशी नवीन वाटते त्याप्रमाणे वाटून द्या, बस एवढं आमची इच्छा आहे. आणि हा आपला एक मोठा प्रोजेक्ट आहे LCवरती, ज्याचा आपण पूर्ण आपलं इंटेरियरचं जे सीट कवर वगैरे आहे ते पूर्ण चेंज करून घेणार आहे. ह्या झाल्या आपल्या लाईनअपच्या गाड्या ज्या आपण याला आज संध्याकाळी 6 वाजले आपण त्याचा हात लावतच नाही आहे. प्लस ॲडिशनली जे मॉर्निंगला सोडून दिलेली आहे, जसं की मी सेल्टॉस करा सर आज वॉश करा, तुम्ही संध्याकाळी मला 6:30ला डिलिव्हरी द्या, 7ला डिलिव्हरी द्या, पण गाडी तुम्हाला सोडतो. सकाळी 10ला गाडी आली आहे, 5:30ला आज नंबर लागलेला आहे तिचा वॉशसाठी फक्त. सो सेम आपली होंडा सिटी ज्यांचा गुरुवार असतो आणि गुरुवारी आपली गाडी आपला गुरुवारी स्टुडिओ बंद असतो वीकली ऑफ, पण कस्टमरचं म्हणणं आहे की मी गाडी ड्रॉप करतो, तुम्हाला फ्रायडेला जसा वेळ मिळेल, गाडी खूप खराब होती, इंटेरियर क्लिनिंग आणि वॉश करून द्या. हे लाईनअप होतं. आता काय कसं असतं की कस्टमरला 1 डे डिलिव्हरी हवी आहे, त्यांची ऑलरेडी प्री बुकिंग पण आहे कारण की कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन आहे. तसं ही वर्टूस, या वर्टूसला आज सकाळीच गाडी आलेली आहे दुपारी 12-12:30ला. हिला आज एका दिवसात 1 इयर सिरामिक कोटिंग प्लस इंटेरियर डीप क्लिनिंग पण करून द्यायचं आहे. सो ह्या आता आतमधल्या ज्या गाड्या आहेत यांचं ऑलरेडी 1 दिवस आधीचं काम सुरू असणार आहे, त्यांचा नंबर आज लागून यांचं काम सुरू होत आहे. सो आतमध्ये जर बघितलं बॉडी शॉपची ही थार आहे जिचे आपण 3 पॅनल रिपेंट आहेत, त्याचं पार्शली काम चालू आहे. हे जे बंपर दिसत आहे हे स्लॅवियाचे बंपर आहेत ज्याचं PPFचं काम सुरू आहे, पण याचं बंपर डॅमेज होते ते आपण रिपेंट करून याला PPF करणार आहे. सो या टाईपचं तुम्ही स्टुडिओ जर बघितला तर हे आपल्याला ऑनगोईंग कामं आता सुरूच आहे, ज्यांच्या डिलिव्हरी आजच संध्याकाळी 7:30 वाजता आपण करणार आहे. म्हणजे उद्या परत त्या 6 प्लस बाकीच्या ज्या येणाऱ्या गाड्या आहेत त्या कंटिन्युअसली रोलिंगमध्ये राहणार आहे. जसं आपलं 18 ते 20 गाड्यांचं जे प्लॅनिंग आहे डेलीचं त्याप्रमाणे चालू राहतं. तुम्ही जर बघितलं ही जी लाल कलरची ऑक्टाविया दिसते याच्यावरती आपण 6-6.5 वर्षापूर्वी PPF केलं होतं. आज तुम्ही बघा या गाडीचं एकही पॅनल डॅमेज झाला नाही, कस्टमरने प्रॉपर मेंटेन पण केली, पण PPFची वॉरंटी संपलेली आहे. त्यामुळे कस्टमरचं म्हणणं आता एक काम करू, आता तर PPF काढून घेऊ आणि गाडीवर छान रबिंग पॉलिशिंग करून ग्लॉसी करू. आजही गाडी बघितली तुम्हाला नवीनच वाटेल त्याप्रमाणे. सेम तुम्हाला ही वर्टूस जर बघितली हिचं पण सेम आज गाडीचं काम आलं आपण सिरामिक कोटिंगसाठी आणि सनरूफ PPFसाठी. सो हिला पण डिलिव्हरी उद्या दुपारी 12 वाजता असणार आहे, मॉर्निंगला गाडी 10 वाजता रिपोर्ट झालेली आहे. तर तुम्ही आता पुढचं बघितलं ज्या डिलिव्हरीसाठी रेडी आहेत त्या बघू शकता तुम्ही. सेम तुम्हाला म्हटलं 3 महिन्याचं आपण जे मेंटेनन्स वॉश ठेवतो त्याप्रमाणे हिला पण 3 महिन्यापूर्वी ग्राफाईन कोटिंग केली आहे, तिचं सिरामिक वॉश आहे. याला पण जवळपास 8 ते 9 महिने झाले आहेत. स्विफ्ट गाडी आहे, हिचं पण सिरामिक वॉश आहे, हिचं पण गाडी रेडी आहे. आणि जर तुम्ही येथे मगाशी बघितलं जे आपण 2 पॅनलला फ्रंट आणि रिअर बंपरला आपण पार्शल पेंट करतोय
ती हीच गाडी आहे स्लॅविया. तिचे काही पॅनल आपण रिपेंट केलेत आणि पार्शियल आपण PPF चालू झालेलं आहे आणि XUV9 आता PPF रेडी झालेली आहे. सो आता आपण डिलिव्हरी करतोय. तर आपण मॉर्निंगमध्ये एक XUV9 डिलिव्हर केली, ही दुसरी गाडी डिलिव्हर करतोय, दिवसाला ही 2 डिलिव्हर्ड, उद्या ही आणि एक BYD याचं काम सायमल्टेनियस चालू राहणार आहे. धन्यवाद.